नमस्कार मंडळी, कसे आहेत आपण सगळे. तर आज आपण बनवतोय उडुपी स्टाईल सांबर, जे की इडलीसोबत, डोश्यासोबत, आप्पे उत्तापे याच्यासोबत सर्व केलं जातं. अतिशय साधी सिंपल झटपट अशी रेसिपी आहे आणि पटकन होते आणि चवीला तर भन्नाट लागते. चला मग आपण आपल्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करते माझ्या फूड लाईफ अँड हॅपीनेस या चॅनलमध्ये नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. आता सुरुवात करतोय रेसिपीला. त्यासाठी मी इथं डाळ शिजवून घेतलेली आहे. ही तूर डाळ आहे अर्धी वाटी. तिला मी चांगली शिजवून घेतलेली आहे आणि आता मी या डाळीला घोटून घेते. तर आपल्याला पूर्ण पण अशी स्मॅश नाही करायची आहे, थोडीशी डाळ आपल्याला ठेवायची आहे शिल्लक त्याच्यामध्ये. आता या पॅनमध्ये मी अर्धी वाटी तेल ओतते. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी टाकून घेतली आहे. त्यानंतर मी सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत 3, कढीपत्त्याची 7 ते 8 पाने टाकलेले आहेत, अर्धा चमचा मी हिंग टाकलेला आहे आणि हे सगळे जिन्नस भाजून घेतले. नंतर मी याच्यामध्ये हिरवी मिरच्या 2 टाकलेल्या आहेत आणि उभा चिरलेला कांदा याच्यामध्ये टाकलेला आहे. आपल्याला कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. तर कांदा चांगला परतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकतोय. 1 टोमॅटोही चांगला परतवून घ्यायचा आहे. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. लाल तिखट टाकणार आहोत इथे 2 चमचे. सगळे जिन्नस पुन्हा एकदा परतवून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये आता सांबर मसाला टाकायचा आहे 2 चमचे आणि यामध्ये आता जे व्हेजिटेबल्स आहेत किंवा जे भाज्या आपण टाकणार आहोत त्या भाज्या मिक्स करायला सुरुवात करायचे आहेत. या ठिकाणी मी भोपळ्याचे काप, पडवळाचे काप, शेवग्याची शेंग टाकलेले आहे. सगळे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता याच्यामध्ये मी गाजर टाकलेला आहे, अर्धं गाजर आहे. त्यानंतर मी 1 वांगं पण टाकलेलं आहे याच्यामध्ये. सगळं एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये चिंचेचा कोळ मी 1 वाटी टाकलेला आहे आणि अर्धी वाटी इथं मी गरम पाणी ओतलेलं आहे. आता आपण याला झाकण लावून घेऊया आणि कमीत कमी 70% भाज्या शिजतील एवढ्या शिजवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे, घोटून घेतलेली आहे, ती डाळ आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायची आहे. तर बघू शकताय की रंग किती सुंदर आलेला आहे. मस्त असं आपलं सांबर आता तयार होणार आहे. अतिशय साधी सिंपल झटपट अशी रेसिपी आहे. याच्यामध्ये भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता. आता आपण याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि शिजवून घ्यायचं आहे. सगळ्या भाज्या शिजल्या गेल्या पाहिजे. त्याच्यामध्ये मीठ आपण ॲडजस्ट करायचं आहे कमी जास्त असेल तर या ठिकाणी आपलं सांबर तयार होत आलेलं आहे. बघू शकता छान असं सांबर तयार झालेलं आहे. वरून कोथिंबीर पसरवायची आहे आणि आपलं सांबर या ठिकाणी तयार झालं आहे. चला तर मग पटकन ही रेसिपी घरी बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा की ही रेसिपी तुम्हाला नक्की कशी वाटली. आणि आणखीन अशा नवीन नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक